So hello everyone, in today's lecture we will be discussing about the kinematics, the next unit, that is unit number 4. It is related with the dynamics. आतापर्यंत आपण जे काय युनिट नंबर 1 2 3 बघितले होते, दॅट वॉज रिलेटेड विथ स्टॅटिक्स. म्हणजे द ऑब्जेक्ट्स वेअर स्टेशनरी, म्हणजे काय त्यांची वेलोसिटी काय असायची, 0 असायची. दे वेअर ॲट द स्टेट ऑफ रेस्ट, दे वेअर रेस्टिंग. ओके, म्हणजे वेलोसिटी 0 होती. सो दॅट पार्ट वॉज रिलेटेड विथ द स्टॅटिक्स. आता आपण युनिट नंबर 4 अँड 5 जे आहे, दॅट इज रिलेटेड विथ द डायनॅमिक्स. in that again kinetics and kinematics, that is the sub classification. The kinematics म्हणजे काय, युनिट नंबर 4 इज रिलेटेड विथ दी कायनॅमॅटिक्स. कायनॅमॅटिक्स म्हणजे आपण सुरुवातीलाच इंट्रोडक्शनच्या वेळेस बघितलं होतं की इन कायनॅमॅटिक्स दॅट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील विथ दी स्टडी ऑफ मोशन ऑफ दी ऑब्जेक्ट्स विदाउट कन्सिडरिंग दी कॉज. म्हणजे कुठल्याही प्रकारचं कॉज किंवा मासेस किंवा ऑल द फोर्सेस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दी मोशन, ते कुठलेही फोर्सेस आपण काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे व्हाईल डिलिंग विथ दी ॲनालिसिस ऑफ दी मोशन ऑफ दी ऑब्जेक्ट. म्हणजे काय, फक्त आपण काय करणार आहे, कायनॅमॅटिक्सचा अर्थ वी आर डिलिंग विथ दी पॅटर्न ऑफ दी मोशन. ओके, इन दॅट ऑल्सो रेक्टिलिनियर मोशन is the most important point as far as exams are concerned. Rectilinear म्हणजे काय, the motion along a straight line. Okay, if object is moving along a straight line, that motion is known as rectilinear motion. मग आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत कायनॅमॅटिक्समध्ये, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मोशन पॅरामीटर्स. म्हणजे काय, दॅट इज एस, यू, व्ही, ए अँड टी. म्हणजे काय, एस इज रिलेटेड विथ द डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट. ओके, काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स वी विल डिस्कस. यू इज रिलेटेड विथ द इनिशियल वेलॉसिटी. ओके, एखादं ऑब्जेक्ट जर आहे, एखादी व्हेकल, इट इज मूविंग विथ सर्टन वेलॉसिटी. इट इज स्टार्टेड विथ सम वेलॉसिटी अँड काही वेळानंतर आफ्टर टाईम टी इट इज कवरिंग सम डिस्टन्स डी. ओके, काही टी एवढ्या वेळानंतर जर डिस्टन्स डी एवढं त्यांनी कंप्लीट केलं आहे, तर त्यावेळेस फायनल वेलॉसिटी व्ही किती होती त्या ऑब्जेक्टची. लाईकवाईज वी आर ट्राईंग टू जज दी पॅरामीटर्स ऑफ द वेलॉसिटी. ओके, म्हणजे जर समजा आपल्याला काही पॅरामीटर्स माहीत असतील अबाउट दी मोशन ऑफ ऑब्जेक्ट, देन वी कॅन कन्क्लूड ऑर प्रेडिक्ट अबाउट दी फायनल पोझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर वेलॉसिटी. जर आपल्याला माहीत आहे, फॉर एक्झाम्पल, की सर समजा एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर पुणे, सोलापूर टू पुणे. ओके, एक रेल्वे ट्रेन स्टार्ट्स फ्रॉम सोलापूर स्टेशन ॲट 9 AM. ओके, इट इज हॅविंग सम वेलॉसिटी 80 किलोमीटर्स पर आवर और 90 किलोमीटर्स पर आवर. काही पॅरामीटर्स आपल्याला माहिती आहे, तर किती वेळ लागेल त्या ट्रेनला टू रीच द पुणे स्टेशन. ओके, अशा प्रकारचं ॲनालिसिस टू प्रेडिक्ट द पोझिशन, टू प्रेडिक्ट द व्हेलॉसिटी, टू प्रेडिक्ट द ॲक्सेलरेशन, to predict the time required, to find out the initial velocity, to find out the distance covered. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स असतील दॅट विल बी रिलेटेड विथ दी कायनॅमॅटिक्स. इथं कुठंही आपण ह्या ॲनालिसिसमध्ये, या स्टडीमध्ये कॉज ऑफ मोशन कन्सिडर केलेलं नाही आहे. वी आर जस्ट डिलिंग विथ दी पॅटर्न ऑफ दी मोशन. ओके, सो दॅट इज रिलेटेड विथ दी कायनॅमॅटिक्स. आता छोटे छोटे पॉईंट्स जे महत्त्वाचे आहेत ते आपण बघूयात. सो व्हॉट इज द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, सो जर तुम्ही एका पॉईंटपासून तुमची जर्नी स्टार्ट केलेली असेल आणि तुम्ही समजा एक सर्टन पार्ट कवर केलेला असेल टू रीच दी फायनल पोझिशन. ओके, और यू मे से यू आर स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉईंट अँड यू हॅव कवर्ड दिस मच ऑफ डिस्टन्स. सो डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट. द डिफरन्स काय आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटचा, तर तुम्ही जे काही हा पाथ फॉलो केला आहे, तर टोटल डिस्टन्स, total path is nothing but the distance, but the displacement is the shortest distance. Displacement म्हणजे डिस्टन्सच आहे, but the shortest one that will be the displacement. म्हणजे काय, परत एकदा एक छोट्याशा एक्झाम्पलने तुम्हाला मी सांगतो की जर समजा तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट केली आहे पॉईंट ए पासून, तुम्ही एवढा डिस्टन्स कवर केला आहे 5 मीटर लेट अस सपोज. त्याच्यानंतर तुम्ही इकडं आलात 7 मीटर्स, आणि जर तुम्ही परत ह्या पॉईंटला आला असाल लेट अस सपोज 8 मीटर. ओके, तर डिस्टन्स काय असणार आहे तुमचं, दिस 5 मीटर प्लस दिस 7 मीटर प्लस दिस 8 मीटर. ओके, दॅट विल बी द डिस्टन्स.
आणि ह्याला जर तुम्ही पॉईंट बी म्हणलात, आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दीज टू पॉईंट्स, दॅट विल बी दी डिस्प्लेसमेंट. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सिमिलरली स्पीड अँड वेलॉसिटी. आता डिस्टन्स काय हो तुम्हाला माहिती आहे, डिस्टन्स म्हणजे काय, इट इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे ह्याला डिस्टन्ससाठी आपल्याला कुठली डायरेक्शनची आवश्यकता नाही टू डिफाईन दॅट पर्टिक्युलर पॅरामीटर, दॅट इज डिस्टन्स. बट वी रिक्वायर डायरेक्शन टू डिस्क्राईब द डिस्प्लेसमेंट. Similarly, speed is related with the distance and velocity is related with the displacement. So difference between speed and velocity काय आहे, rate of change of distance म्हणजे speed and rate of change of displacement. मग काय दोन्हीमध्ये फरक आहे तर डायरेक्शन. आता डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत दॅट इज रिलेटेड विथ द डायरेक्शन. सो वेलॉसिटी इज रिलेटेड विथ द डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय, इट इज अ वेक्टर क्वांटिटी वेलॉसिटी, राईट. सिमिलरली स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स फॉर्म्युला दोघांचा सेम आहे, डिस्टन्स अपॉन टाईम दॅट विल बी स्पीड अँड डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम दॅट विल बी द वेलॉसिटी. पण आता ह्या केसमध्ये आपण रेक्टिलिनियर मोशन जेव्हा कन्सिडर करत असतो तेव्हा देअर इज अ स्पेसिफिक डायरेक्शन. ओनली वन डायरेक्शन इज देअर टू कन्सिडर फ्रॉम ए टू बी. ओनली वन अलॉंग वन लाईन वी आर स्टडिंग दिस टाईप ऑफ मोशन. सो हिअर डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स ह्याच्यामध्ये काय फार मोठा फरक आपण इथं काही ज्याच्यामध्ये फरक आपल्याला जाणवणार नाही, कारण ती एकाच डायरेक्शनने असल्यामुळे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट काय वेगवेगळे नसणार आहेत. मल्टिपल डायरेक्शनमध्ये जे ट्रॅव्हलिंग आहे दॅट वी आर नॉट गोइंग टू कन्सिडर इन रेक्टिलिनियर मोशन टाईप. एकाच डायरेक्शनने असणार आहे मोशन अलॉंग वन लाईन. मग इथं काय आपल्याला महत्त्वाचं असणार आहे तर रिलेशन बिटवीन एस यू व्ही टी ए, बरोबर. म्हणजे डिस्टन्स कवर्ड, initial velocity, final velocity, time required to travel and acceleration during the journey. These are the some important points. Next, आता आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशनमध्ये काय फरक आहे. सो ds by dt when you take differentiation of displacement with respect to velocity time, that will be the velocity. dv by dt is acceleration. Rate of change of velocity is acceleration. Rate of change of displacement, position of that particular vehicle with respect to time, that is velocity. So ds by dt is velocity, dv by dt is acceleration. Similarly, when you take integration of acceleration with respect to time, that will provide you velocity. Okay, and integration of velocity with will provide you displacement. So you go on differentiating here to get velocity and acceleration. The ds by dt it will provide you velocity, dv by dt it will provide you acceleration. Here you go on integrating to get the other parameters. Integration is required. आता इंटिग्रेशन अँड डिफरन्शिएशन म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, थोडक्यात सांगतो, फार मोठा कन्सेप्ट डिटेल डिस्कशन नसणार आहे. समजा एखादा एरिया आहे, एखादा प्लॉट आहे, त्याचे नंबर ऑफ ब्लॉक्समध्ये आपण काय केलं, त्याचं कन्वर्जन केलं, नंबर ऑफ स्ट्रिप्स फाइंड आउट केले. सो आपल्याला जर ह्या ब्लॉकची कॅरेक्टरिस्टिक्स माहीत असतील, जर आपल्याला विचारलं आहे समजा ए बी सी डी एवढ्या एरियात या एवढ्या पोर्शनचा जर एरिया आपल्याला माहिती असायला पाहिजे, किंवा त्याचे जर आपल्याला प्रॉपर्टीज फाइंड आउट करायचे असतील, कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करायचे असतील, आणि तर तुम्ही काय करणार, यू आर ट्राईंग टू फाइंड आउट दी प्रॉपर्टी ऑफ ऑर एरिया ऑफ दिस ब्लॉक अँड टेकिंग दी कंप्लीट समेशन, म्हणजे टेकिंग दी समेशन ऑफ ऑल दिस ब्लॉक. ओके, दॅट विल बी द इंटिग्रेशन. म्हणजे एका छोट्या पार्टवरून मोठ्या पार्टचे कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करणे, दॅट प्रोसेस इज इंटिग्रेशन. आणि जर तुम्हाला या कंप्लीट ब्लॉकबद्दलचे कॅरेक्टरिस्टिक्स माहीत असतील, सो डिरायविंग युजिंग दोज प्रॉपर्टीज ट्राईंग टू फाइंड आउट दी प्रॉपर्टीज ऑफ स्मॉल एलिमेंट, स्मॉल स्ट्रिप, दॅट इज इंटिग्रेशन. सो डेरिवेशन आणि इंटिग्रेशन एकमेकाला कसे आहेत, रिव्हर्स प्रोसेस आहेत. इंटिग्रेशन म्हणजे काय, नंबर ऑफ ब्लॉक्स, समेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ नंबर ऑफ ब्लॉक्स. मग असे एन नंबर ऑफ ब्लॉक्स असतील तर समेशन ऑफ एन नंबर ऑफ ब्लॉक्स टू फाइंड आउट दी ओव्हरऑल प्रॉपर्टी ऑफ दॅट कंप्लीट ब्लॉक. बरोबर आहे. एरिया ऑफ ए बी सी डीचं फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय करणार, एक छोटा एरिया एका ब्लॉकचा फाइंड आउट करणार इंटू नंबर ऑफ दॅट ब्लॉक्स, दॅट इज दी इंटिग्रेशन. डिफरन्शिएशन म्हणजे काय, कंप्लीट ब्लॉकची कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहिती आहे, एरिया माहिती आहे, त्याच्यावरून तुम्ही काय डिराईव्ह करणार, या स्मॉल स्ट्रिपची एरिया किंवा त्याची प्रॉपर्टीज, दॅट इज नथिंग बट दी डिफरन्शिएशन. ओके, मग आता बघितलं आपण डिफरन्शिएशन, डी एस बाय डी टी म्हणजे वेलॉसिटी, डी व्ही बाय डी टी म्हणजे ॲक्सेलरेशन. आता आपण काय करूया, वी विल बी डिलिंग विथ दी सम इम्पॉर्टंट टर्म्स.
बरोबर आहे. हे बघितलं आपण. लिनियर मोशन म्हणजे काय? स्ट्रेट लाईनच्या अलॉंग. सो वेलॉसिटी इज डी एस बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी एक्सेलरेशन डी व्ही बाय डी टी. बरोबर आहे. डी व्ही बाय डी टी वेलॉसिटी म्हणजे अगेन डी एस बाय डी टी म्हणजे डी स्क्वेअर एस बाय डी टी स्क्वेअर हे आलंच. बरोबर आहे. वेलॉसिटीचं आपण डी एस बाय डी टी जर एक्सेलरेशन केलं आणि त्याचा वेलॉसिटीचं परत डी बाय डी टी म्हणजे डिफरन्शिएशन दॅट इज एक्सेलरेशन. सो इन टर्म्स ऑफ डिस्टन्स डी स्क्वेअर एस बाय डी टी स्क्वेअर. मग आता डी एस बाय डी टी तर व्ही आहे म्हणजे व्ही डी व्ही बाय डी एस म्हणजे आपण इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी डिस्टन्स अँड वेलॉसिटी डिस्टन्स एक्सेलरेशनचे हे 3 फॉर्म्युले आहेत. बरोबर आहे. सो डी व्ही बाय डी एस इंटू डी एस बाय डी टी म्हणजे काय? डी व्ही बाय डी टी हा चेन रूल आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजे काय? आता डी एस बाय डी टी काय आहे तर वेलॉसिटी व्ही डी व्ही बाय डी एस. म्हणजे हे सिम्पल मॅथमॅटिकल रिलेशन वापरून हे 3 फॉर्म्युला आपण काय केलेले आहेत? डिराईव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे हे 3 जे इक्वेशन्स आहेत एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2s. हे सगळ्यात महत्त्वाचे काय असणार आहेत तुमच्या इथं? फॉर्म्युलेज असणार आहेत. ओके, वाईल डीलिंग विथ दी कायनॅमॅटिक्स पार्ट. त्यानंतर छोटे छोटे ग्राफ जे आहेत त्याचे मिनिंग आपण लक्षात घेऊ. जर डिस्टन्स टाईमचा ग्राफ तुम्ही प्लॉट केला तर स्टीप लाईन इंडिकेट्स इट इज अ फास्ट स्पीड. बरोबर आहे. जसं जसं टाईम वाढतं तसं तसं काय होतं? तर डिस्टन्स वाढत जातं आहे. ह्याचा अर्थ काय? त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किंवा स्पीड खूप जास्त आहे. शालो ग्राफ म्हणजे त्याचा स्टीप स्लोप नाही आहे, स्लोप फार कमी आहे. इट इंडिकेट स्लो स्पीड म्हणजे टाईम खूप घेत आहे फॉर स्मॉल चेंज इन डिस्प्लेसमेंट. इट इंडिकेट स्लो स्पीड. आणि एका पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंटवरती ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर तेवढं मेंटेन करत आहे पोझिशन. इट इंडिकेट्स ऑब्जेक्ट इज स्टेशनरी. सो दीज आर द मिनिंग्स ऑफ डिस्टन्स टाईम ग्राफ. त्याच्यानंतर वेलॉसिटी टाईम म्हणजे काय? असं जर स्टीप स्लोप इट इंडिकेट्स द स्पीड इज इन्क्रीजिंग. वेलॉसिटी टाईमचं जर आपण प्रॉपर्टीज प्लॉट केले, ग्राफ प्लॉट केलं तर. आणि असा जो डिसेंडिंग ग्राफ आहे, ओके, कमी कमी होत आहेत व्हॅल्यू स्पीडच्या, इट इंडिकेट स्पीड इज डिक्रीजिंग. अगोदर इथं होते ॲट द टाईम ऑफ 0 सेकंड इट वॉज हिअर, आफ्टर 2 मिनिट्स वेलॉसिटी इज हिअर. सो दिस लाईन indicates speed is decreasing, and here a constant line, straight line indicates constant speed. नेक्स्ट स्पीड टाईम ग्राफ काय आहेत? ॲक्सेलरेशन जर असेल, वेलॉसिटी कंटिन्युअस इन्क्रीज होत असेल तर ॲक्सेलरेशन आहे असं पण म्हणू शकतो. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? डी व्ही बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. जर त्याचा ग्राफ इन्क्रीज होत असेल म्हणजे ठराविक टाईम इंटरवलनंतर त्याची व्हॅल्यू जर वाढत असतील स्पीडचे तर आपण काय म्हणतो? ॲक्सेलरेशन आहे. पण स्ट्रेट लाईन इंडिकेट्स युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. सिमिलरली डिसेंडिंग ग्राफ म्हणजे स्पीड कमी 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 होत आहे याचा अर्थ काय? निगेटिव्ह ॲक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन किंवा डिसेलरेशन. सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट टर्म्स. त्यानंतर ऑब्जेक्ट स्टेशनरी असताना एस टी ग्राफ काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ काय असणार आहे? एक स्ट्रेट लाईन असणार आहे. मग आता स्ट्रेट लाईन आहे म्हटल्यानंतर त्याचं डिफरन्सिएशन वेलॉसिटी म्हणजे काय? डी एस बाय डी टी 0 असणार आहे. आणि डी व्ही बाय डी टी म्हणजे ॲक्सेलरेशन, ते पण अगेन 0 असणार आहे. कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हटल्यानंतर कॉन्स्टंट डी एस बाय डी टी हे कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे वेलॉसिटी काय असणार आहे? डी एस बाय डी टी. जर युनिफॉर्म वेलॉसिटी असेल, तुमचं युनिफॉर्म डिस्प्लेसमेंट असेल तर वेलॉसिटी काय असणार आहे? एक स्ट्रेट लाईन असणार आहे. आणि परत डी व्ही बाय डी टी वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हटल्यानंतर ॲक्सेलरेशन 0 असणार आहे. सिमिलरली ॲक्सेलरेशन जर कॉन्स्टंट आहे त्याचा अर्थ काय हो? वेलॉसिटी जर समजा युनिफॉर्म आहे असं बघू आपण. वेलॉसिटी समजा युनिफॉर्म आहे. सो डी व्ही बाय डी टी इज ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे आणि त्याचा इंटिग्रेशन, सो वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. त्याचं इंटिग्रेशन काय असणार आहे? एम एक्स टू दी पॉवर 1 होती ते एक्स टू दी पॉवर 2 झाली म्हणजे हा ग्राफ काय असणार आहे? पॅराबोला असणार आहे. सो दीज आर सम. नेक्स्ट त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू आपण. डिस्प्लेसमेंट टाईप ग्राफ त्याचा जो ग्राफ आहे त्याचा जो स्लोप इंडिकेट काय करतो तर वेलॉसिटी इंडिकेट करतो. आणि वेलॉसिटी टाईम ग्राफचा स्लोप जो आहे ते काय मिळेल आपल्याला? ॲक्सेलरेशन मिळेल. आणि ॲक्सेलरेशन टाईम ग्राफचा जो स्लोप आपण कन्सिडर केला दॅट विल प्रोव्हाइड जर्क. सिमिलरली एरिया अंडर एस टी ग्राफ विल प्रोव्हाइड नथिंग. व्ही टी ग्राफ इट विल गिव्ह यू डिस्प्लेसमेंट अँड ए टी ग्राफ विल गिव्ह यू द चेंज इन वेलॉसिटी. सो दीज आर सम इम्पॉर्टंट पॉईंट्स दॅट वी हॅव डिस्कस्ड. ओके, नंतरच्या ह्याच्यामध्ये आपण काय करू? एक प्रॉब्लेम डिस्कस करू. टाईम बिंग या आज पुढच्या लेक्चरमध्ये एवढं ठीक आहे कारण टाईम लिमिट आहे आपल्याला. जास्त मोठे व्हिडिओ आपण रेकॉर्ड नाही करू शकत. सो